प्रिय संस्कृत अनुरागी नमो नमः। मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी। बेसिक संस्कृत वर्णमाला सिरीजमध्ये आपले हार्दिक स्वागत। वर्णमालेविषयी माहिती करून देणारे एकूण 7 व्हिडिओज आहेत। त्यापैकी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वर्णाची संकल्पना समजावून घेतली। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्वरांचे प्रकार जाणले। तिसऱ्या व्हिडिओमध्ये अनुस्वार आणि विसर्गांचा परिचय करून घेतला। आता या व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये आपण व्यंजन व्याख्या व स्वरचिन्हांचा परिचय करून घेणार आहोत। स्वरांच्या सहाय्यावाचून ज्यांचा उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात। उच्चाराच्या दृष्टीने व्यंजने स्वयंपूर्ण नसतात। पूर्ण उच्चारासाठी त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते। जसे क हे व्यंजन आहे, परंतु क चा उच्चार होत असताना अ चा उच्चार हा आपसुकच होतो। व्यंजनाचे लेखन करताना त्यात स्वर मिसळला नाही असे दाखविण्याकरिता त्या व्यंजनाखाली एक तिरपी रेघ द्यायची पद्धत आहे। यालाच व्यंजनाचा पाय मोडणे असेही म्हणतात। उदाहरणार्थ क, ख, ग, घ, ङ इत्यादी ही शुद्ध व्यंजने होत। केवळ व्यंजनांच्या उच्चारासाठी अर्धी मात्रा एवढाच वेळ लागतो। मात्रा म्हणजे काय हे आपण व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये समजावून घेतलेले आहे। डोळ्यांची सहजगता उघडझाप करण्यास लागणारा कालावधी म्हणजे मात्रा होय। व्यंजनांच्या उच्चारासाठी केवळ अर्धी मात्रा एवढाच वेळ लागतो। शुद्ध व्यंजनाच्या उच्चारासाठी आधीच्या ध्वनीवर अधिक जोर द्यावा लागतो। जसे दे व म असा उच्चार चुकीचा आहे, तर व या ध्वनीवर अधिक जोर देऊन देवम असा शुद्ध उच्चार करता येतो। तसेच राजन असा उच्चार चुकीचा आहे, तर न चा हलंत किंवा शुद्ध व्यंजनाच्या स्वरूपात उच्चार होण्यासाठी ज वर अधिक जोर देऊन राजन असा शुद्ध उच्चार करण्याची पद्धत आहे। पण बोलीभाषेत केवळ व्यंजनच वापरली जात नाहीत, तर व्यंजनांमध्ये स्वर मिसळला जाऊन पूर्ण अक्षर वापरले जातात। यालाच स्वराने युक्त व्यंजन असेही संबोधण्यात येते। जेव्हा व्यंजनाला कोणताही स्वर जोडतात तेव्हा व्यंजनाला त्या स्वरांची विशिष्ट स्वरचिन्हेही जोडली जातात आणि स्वरचिन्ह जोडली गेल्यावर व्यंजनाचे हलनतत्व म्हणजे जिथे पाय मोडलेला असतो ते निघून जाते आणि ते स्वरयुक्त व्यंजन बनते। उदाहरणार्थ क या व्यंजनाला सर्व स्वर जोडून बघूयात। क अधिक अ यासाठी स्वरचिन्ह नाही। क मध्ये अ मिसळला की तो क अशा पद्धतीने दाखवता येतो, हलनतत्व निघून गेले आहे। क अधिक आ स्वर मिसळला हे दाखवण्यासाठी एक उभी रेघ ज्याला काना असे म्हणतात ती देण्याची पद्धत आहे। क अधिक आ बरोबर का। क अधिक ऱ्हस्वई दाखवण्यासाठी ऱ्हस्व वेलांटी देण्याची पद्धत आहे। क अधिक ई मिळून की तयार झाला। क अधिक दीर्घ ई दर्शवण्यासाठी स्वरचिन्ह आहे दीर्घ वेलांटी। क अधिक ई मिळून दीर्घ की तयार होतो। क अधिक उ स्वरचिन्ह या पद्धतीने दर्शवितात। क अधिक उ बरोबर कु। क अधिक दीर्घ उ स्वरचिन्ह असे आहे। क अधिक दीर्घ उ बरोबर कु। क अधिक रू स्वरचिन्ह रूचे असे दर्शवितात। क अधिक रू बरोबर क्रू। क अधिक दीर्घ रू स्वरचिन्ह असे दर्शवितात। क अधिक दीर्घ रू बरोबर क्रू। क अधिक ए स्वरचिन्ह आहे उभी तिरपी रेघ। क
अधिक ए बरोबर के. क अधिक ऐ स्वरचिन्ह आहे 2 तिरप्या रेघा बरोबर कै. क अधिक ओ स्वरचिन्ह आहे काना आणि 1 मात्रा. क अधिक ओ बरोबर को. क अधिक औ स्वरचिन्ह आहे काना आणि 2 मात्रा. क अधिक औ बरोबर कौ. क अधिक ऋलू स्वरचिन्ह नाही, कृलू अशा पद्धतीने दर्शवितात. याचप्रमाणे व्यंजनाला स्वराश्रित म्हणजे अनुस्वार आणि विसर्गही जोडता येतात. जसे क अधिक अम बरोबर कम. क अधिक आहा विसर्ग जोडल्यावर कहा. अशी स्वरचिन्ह आणि स्वराश्रित जोडल्यावर पूर्ण अक्षर कसे होते ते आपण पाहिले. व्यंजनाची व्याख्या समजावून घेतली. यानंतर एकूण व्यंजने किती व कोणती यासाठी आमचे इतर व्हिडिओजही बघावेत. धन्यवादः. पुनर्मिलामः.